आपलं अमरावती अकोला चांगलं आहे. उष्णतेमध्ये खूप जास्त तापल्या जातं ते सिटी. अकोला, खामगाव, वाशिम हे मंकीज आहेत ना, खूप सारी मंकीज आहेत. आताच बाजूने गेला म्हणून आम्ही शॉक झालो. सो तुम्हाला सो हाय गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल SVD व्लॉग्स. सो गाईज, आजचा आहे सेकंड डे. सो आमच्या ट्रिपचा दुसरा दिवस. आता आम्ही चाललेलो आहे परत मठात चाललेलो आहे मॉर्निंगला एक दर्शन करायचं. सो आता सकाळचे वाजलेले 10 वाजलेत, म्हणजे 5 मिनटं बाकी आहेत. आणि आमचा प्लॅन होता सकाळी 7ला निघायचा. हां, बट सगळे पण तो कधी थकले होते. तो कधी असं सक्सेस होतच नाही टाईम टू टाईमला. सो आता आम्ही चाललेलो आहे मठात चाललो आहे. त्याच्यानंतर जाणार आहे आनंदसागर गार्डनला ना. सो तिकडचा प्लॅन आहे आणि तिकडनं जाणार आहे जिथे आम्ही काल मॅरेजला गेलेलो ना, त्यांच्या घरी चाललो आहे. आणि तिकडे आम्हाला इन्व्हिटेशन आलं आहे, घरी बोलवलं आहे. तर तिकडे चाललो आणि हे आहेत आमचे आजचे लुक. सो आता तुम्हाला पुढे दाखवतो. आमची पूर्ण फॅमिली पुढे गेलेली आहे. सो आता पुढे चालतो आहे. 2000 years later. सो गाईज, आता आम्ही आलेलो आहे हनुमानजीच्या मंदिरात. आता संध्याकाळचे वाजलेले 5:15. आम्ही सकाळपासून बाहेर निघालेलो, पण सकाळी आम्ही गेलो गजानन महाराजांच्या मठात परत गेलेलो. तर बोललो कालच्या व्हिडिओमध्ये होतं, मग परत बोललो कशाला शूट. त्यानंतर गेलो आम्ही आमचे जिथे काल लग्न होतं त्यांच्या घरी गेलेलो. त्यांनी इन्व्हाइट केलेलं आम्हाला. सो आता आलो इकडे, इकडचं दाखवतो. आणि इकडे एवढी सारी मंकीज आहेत ना, खूप सारी मंकीज आहेत. आताच बाजूने गेला म्हणून आम्ही शॉक झालो. सो तुम्हालाही दाखवतो. हे बघा, हे बघा, खूप मंकीज आहेत, वरती पण आहेत. आणि इथे बघा डॅम आहे, हे पाणी. आणि तिथे तिकडे आहे ना, डोंगराच्या तिकडे डॅम आहे. सो तेही दाखवतो तुम्हाला. हे बघा. सो गाईज, व्ह्यू खूप भारी आहे. हा बघा, मधनं पाणी 2 माउंटेनच्या मधनं येतं. खूप भारी वाटतं ना. हे बघा, 2 माउंटेन मधनं पाणी येतं. खूप भारी वाटतं आहे. आणि हे बघा, पुढे फॅमिली चालते आपली. सो आता उतरतो, जातो मंदिरात आणि दाखवतो आतमध्ये. सो गाईज, हा बघा, हा डॅम आहे. इकडनं असं पाणी येतं आणि तो बघा डॅम तिकडे. तर बघा, तो डॅम आहे. आणि इकडे पण मंदिर एक आहे. तर इकडनं असं दोन्ही माउंटेनच्या बरोबर मधनं भारी पाणी येतं. आता सुकलेलं आहे. आणि इकडे पण आहे. तो इकडनंच पुढे कंटिन्यू जातं. आणि हे बघा, मंकीज बघा किती आहेत, खेळत आहेत. तो गाईज, हे बघा मंदिर आहे महादेवाचं. वरती बघा मस्त शंकराची पिंड आहे, त्रिशूल. आणि हे बघा, पिंडीवरती मस्त असं जल पडतं आहे, खूप भारी. सो गाईज, आता मंदिरामध्ये आम्ही एंटर केलेलं आहे. हे बघा, असं मंदिर आहे. सो गाईज, इथे असं मंदिर आहे आणि आतमध्ये हनुमानजींचं मोठं मंदिर आहे. त्या आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाव नाही आहे, पण खूप भारी आहे. आणि हे बघा, असं मोठं वडाचं झाड आहे. तर खूप भारी मंदिर आहे. मग अगं, तुम्हाला कसं वाटलं इकडे मंदिरात येऊन? खूप छान आणि खूप मस्त वाटलं एकदम. जसं बघायला गेलं काका आहेत ना, इकडचेच आहेत. तर थोडंसं काय सांगू शकता? मी तर पहिल्यांदा आलो इथे. तसं नाही, अमरावतीचं आपलं अमरावती अकोला चांगलं आहे. उष्णतेमध्ये खूप जास्त तापल्या जातं ते सिटी. अकोला, खामगाव, वाशिम हे. पण इथून 350 किलोमीटरवर नागपूर आहे. तर तिथलं प्लेस कनेक्टेड आहे, त्याच्यामुळे खूप जास्त इथे जे धार्मिक लोक जे आहेत ते इथे आहेत. आणि जे प्लेसेस आहेत ते पण इथे चांगले आहेत तिथले. तर काकाने आत्तापर्यंत जेवढे सगळे स्पॉट आहेत ना, आम्हाला ते सजेस्ट केले, सांगितले, त्यांनीच फिरवलं. सो खूप भारी वाटलं. इथे येण्याचं भाग्य म्हणजे गजानन शेगाव आहेत, त्याच्यामुळे मग आम्ही इथे मित्राकडे आलो. त्यांनी ते असेच म्हणजे सजेस्ट केलं, त्याच्यामुळे मग आम्ही इथे आलो. खूप भारी वाटलं, खूप भारी, एक नंबर. आता पुढे आता बघूया आता कुठे जायचं आहे. आता ऑन दी ओके डॅम बघायला. आता तो दाखवला तिकडे डॅम बघायला जाणार आहे. लाईक, शेअर, कमेंट करत राहा, तुमची साथ देत राहा. तर आता पुढे मी तुम्हाला डॅम दाखवतो, तो पुढे बघा.
6 hours later. हे असं आमचं हॉटेल आहे. आता आम्ही इथून रूममधून बाहेर आलो आहे जस्ट. आणि असं मोठं हॉटेल आहे. हा 2nd फ्लोअर आहे. खूप मोठा आहे. हे बघा 4 फ्लोअर आहेत. आणि आता आम्ही एक्सप्लोअर करायला निघालो आहे. The next day. सो गाईज हा आमचा रूम होता 2 दिवसाचा. इथे टॉयलेट आहे, इथे वॉश बेसिंग आहे आणि इथे असे 4 बेड आहेत. मस्त 4 बेड आणि खूप क्लीन आहे. हे जॉईंट आहेत आणि हे सिंगल आहेत. आणि इथे ACचा व्हेंट आहे. आणि इथे गजानन महाराजांचा फोटो. तर इथे गॅलरी आहे, ती लॉक आहे. तर असा हा रूम होता, खूप क्लीन आहे. आताही आम्ही तसाच क्लीनच ठेवला आहे. इकडे असा ड्रेसिंग एरिया आहे, इकडे वॉश बेसिंगचा एरिया आहे आणि इकडचा असा एक पॅसेज आहे. तिथे कपडे वगैरे हँगल वगैरे हे करायला खूप भारी.